नमस्कार. या 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर काही बदल मोठ्या प्रमाणात दिसायला लागले. खरं तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ह्या ठिकाणी जे विक्रमी मतदान झालं तेव्हाच कळून चुकलं होतं की हवा बदलती आहे आणि त्याप्रमाणे ती बदलली. त्याच पद्धतीने तामिळनाडूमध्ये 67 पासून द्रुमुक आणि अण्णा द्रुमुक यांच्यात जे लपंडाव खेळले जायचे, 5 वर्ष यांची सत्ता, 5 वर्षांची सत्ता, त्याच्यात बी आता हे दोघं बाजूला गेले आणि नवीनच एक चेहरा उभा राहिला आणि त्यांनी या दोघांना दोघी प्रचार दिली. आघाडीचे अभिनेते जोसेफ विजय यांनी स्थापन केलेल्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. त्यांचा पक्ष होता TVK. मग तामिळनाडूत ही अवस्था झाली. त्याचनंतर खरं तर कर्नाटक आणि तेलंगणा आणि केरळ या दक्षिणेकडे 3 राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि वरती हिमाचल प्रदेशमध्ये छोटे राज्य असलं तरी तिथे काँग्रेसची सत्ता आहे. म्हणजे उत्तर पश्चिम तसेच ईशान्य भारतातील कोणत्याही राज्यात पक्षाची आजकाल सत्ता नाही. हिंदी पट्ट्यात काँग्रेस पक्ष पुन्हा नगण्य ठरला आहे. म्हणजे हिंदी पट्ट्यात जे बिहार, हिमाचल प्रदेश, दिल्ली, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश हे जे मोठे राज्य आहेत हे काँग्रेसच्या हातातून गेले आणि आता खाली फक्त कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ हे 3च राज्य आहेत. तसंच केरळमधल्या डाव्या पक्षांची सत्ता बी आता गेली आहे आणि डाव्यांच्या हातात आता भारतातलं कुठलंही राज्य नाही. पूर्वी पश्चिम बंगाल त्याच पद्धतीने पूर्वेकडचे काही छोटे मोठे राज्य होते, पण आज रोजी केरळ सोडलं, त्यांच्याकडे कोणाची सत्ता नव्हती, केरळी त्यांच्या हातातून गेली. म्हणजे हा जो मोठ्या प्रमाणात बदल झाला, ह्या बदल झाल्यामुळे पुढे आघाडीचं भवितव्य तसंच काँग्रेसचं भवितव्य 2029मध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये काँग्रेसला फारसं यश मिळणार नाही असं दिसायला लागलं. कारण जर अनेक प्रांतामध्ये BJPचं सरकार आहे तर मग लोकसभेसाठी मतदान होत असताना काँग्रेस कितपत ताकद उभी करू शकेल आणि कितपत विजय मिळू शकेल हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये 3 राज्य सरळ BJPकडे गेलेले आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे आसाम, पश्चिम बंगाल, त्याच पद्धतीने पांडिचेरी हे 3 राज्य त्यांची सत्ता आहे आणि केरळमध्ये पहिल्यांदा त्यांचे 3 आमदार निवडून आलेले आहेत. मग भविष्यात सुद्धा केरळमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळू शकतं. जे 10 वर्षापूर्वी बंगालमध्ये त्यांचे 3 आमदार होते ते 77 झाले आणि त्यानंतर आज 200च्या वरती गेले. 30पर्यंत केरळमध्ये होईल. तामिळनाडूमध्ये मात्र अजून खूप वेळ त्यांना वाट बघावं लागेल. कारण तामिळनाडूमध्ये जो तमिळ हा अस्मितेचा प्रश्न आहे तो जोपर्यंत त्या ठिकाणी आहे तोपर्यंत BJPला शिरकाव करणं मुश्किल आहे. तेव्हा मित्रहो, असा एकंदरीत 5 राज्यांचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये असा बदल झालेला आहे. नमस्कार.